दरवर्षी माझे बाबा गुढीपाडव्यानिमित्त कडुनिंबाचा ज्यूस बनवतात. त्यामध्ये काहीही ऍड केलेलं नसतं, फक्त कडुनिंबाची पानं आणि पाणी. माझे बाबा बोलतात वर्षातून एकदा तरी हा ज्यूस प्यावा, आरोग्य चांगलं राहते. बाबांनी मस्त अशी ग्लास भरून रेडी केली होती. या ज्यूसचा स्मेलच इतका कडू येत होता, म्हणजे पिताना तर वाटच लागणार आहे. बाबा, आई आणि मी मस्त असं चीअर्स केलं. बाबा आणि आईने प्यायला सुरुवात सुद्धा केली आणि मी फक्त बघत बसले. उसाचा ज्यूस कसा एका घोटामध्ये पितात, तसंच बाबा आणि आईने एका घोटामध्ये प्यायला सुरुवात केली. बाबाने दिलेले असे एक्सप्रेशन बघून मला तर विचारच पडला होता का पिऊ की नको. आई तर कॅमेरा समोर बोलत होती, वा मस्त आहे. तेच मी कॅमेरा बंद केला तर आईचे एक्सप्रेशन बाबांपेक्षा पण खतरनाक होते. आता आई इथे साखर खाते यावरून समजलंच असेल. आता बारी होती माझी, म्हणून प्रजोतला बोलली, चल माझ्यासोबत तू पण पी. म्हणून बाबांनी त्याच्यासाठी एक ग्लास भरला. मी तर झोपेतून उठून आली होती, म्हणून माझे डोळे अजून सुजलेले दिसतात. मला या ज्यूसचा स्मेल इतका कडू येत होता की मी नाकाला पकडूनच प्यायला सुरुवात केली. मला पिताना